वन्यजीव सप्ताह म्हणजे काय आणि तो का साजरा केला जातो? नमस्कार, मी जीवशास्त्रज्ञ डॉक्टर अभिषेक साटम. भारतातील वनस्पती आणि प्राणी यांचं संरक्षण आणि जतन करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. ह्याची सुरुवात 1952 पासून झाली. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी मुंबईच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय येथे 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान 73वा वन्यजीव सप्ताह साजरा केला जाणार आहे. यंदा वन्यजीव संवर्धनाच्या दिशेने आपण एक महत्त्वाचं पाऊल उचलत आहोत. भारताच्या गौरवशाली वन्यजीव संपदेचा जागर करण्यासाठी आपल्या समोर घेऊन येत आहोत वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय आयोजित वन्यवाणी फाउंडेशन निर्मित व सह आयोजित भारतातील पहिला राष्ट्रीय वन्यजीव महोत्सव वन्यवाणी वन्यजीव महोत्सव 2025. या महोत्सवात वन्यजीव संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र वन विभाग, मॅनग्रुव्ह फाउंडेशन, वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी इंडिया, कोस्टल कॉन्झर्वेशन फाउंडेशन, जैन गुडाल इन्स्टिट्यूट इंडिया, तरुण भारत, महा MTB, सृष्टी ज्ञान, सह्याद्री संकल्प सोसायटी, सीताई क्रिएशन, नॅचरलिस्ट एक्सप्लोरर, सीड स्टोरीज, फायर सायकल, ग्रीन वर्क ट्रस्ट, स्पेक्ट्रम, मॅड फॅक्टर मीडिया यांसारख्या अग्रगण्य संस्था, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक, निसर्गप्रेमी गट आणि स्वयंसेवक एकाच व्यासपीठावर एकत्र येत आहोत. यांच्या मार्फत पर्यावरण आणि वन्यजीवांवर आधारित छायाचित्रण, चित्रकला, व्लॉग अशा स्पर्धा, खेळ, चर्चासत्र, व्याख्यानं, कार्यशाळा, मरीन वॉक, नेचर ट्रेल्स, छायाचित्र प्रदर्शन, माहितीपट, वन्यजीव विषयक व पर्यावरण पूरक वस्तूंचे स्टॉल्स, वन्यजीव नाटक अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव एक सोहळा नसून वन्यजीव संवर्धनासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची प्रेरणा आहे. तरी आपण या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन वन्यजीवांबद्दल अधिक जाणून घेऊया.